मुंबईत अगोदरच 15% पाणी कपात लागू करण्यात आल्यामुळं मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पावसाळ्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळं इतर शहरांच्या तुलनेत मुंबईकरांना तीव्र पाणी संकटाचा सामना करावा लागत नाहीये। मागील वर्षी कमी पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 4 लाख दशलक्ष लिटर इतकी पाण्याची तूट निर्माण झाली होती। परंतु पालिका प्रशासनाने जनतेचा काही प्रमाणात रोष पत्करून मुंबईत ऑगस्ट 2015 पासूनच 15% पाणी कपात सुरू केली, ज्यामुळं आता भर उन्हाळ्यात मुंबईकरांना इतर शहरांच्या तुलनेत अधिक पाणी मिळत आहे। सध्या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 4,57,000 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे। पावसाळ्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असला तरी पाऊसच लवकर न आल्यास मुंबईत ही परिस्थिती चिंताजनक बनू शकते। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरडोन येथील शेतकरी प्रकाश कोरे आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 14 जणांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत। यातील एकाला अटक केली असून तिघांचा तपास पोलीस करत आहेत। पण या प्रकरणात पोलिसांनी आधीच चोख भूमिका बजावली असती तर प्रकाश कोरेंचा जीव गेला नसता, अशा प्रकारची भावना व्यक्त होते। त्यामुळे या प्रकरणात पोलिसांची सुद्धा तितकीच चौकशी होणे गरजेचं आहे। भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आज पुन्हा त्र्यंबकेश्वरात दाखल होत आपल्या महिला प्रवेशाचं नाट्य रंगवलं। यामध्ये त्र्यंबकेश्वरच्या महादेवाला त्यांनी सरकारला जाग येण्याविषयीचं साकडं घातलं। इतकंच नाही तर पोलिसांनाही जाग यावी असं त्यांनी म्हटलं। मात्र हे करताना त्र्यंबकेश्वरच्या संतप्त नागरिकांनी त्यांना घेराव घातला आणि त्यांना अडचणीत आणलं। त्र्यंबक पोलिसांनी त्यांची सुटका करत त्र्यंबकेश्वरच्या बाहेर काढलं आणि अखेर तृप्ती देसाई यांनी आता न्यायालयात जायचं ठरवलंय। न्यायालयातून आदेश मिळाल्यानंतरच महिला प्रवेश साध्य होईल असं त्यांनी म्हटलंय। मंदिर प्रवेशाबाबत महिलांना समान अधिकार मिळायला हवा असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलं। गेल्या काही महिन्यांपासून शनी शिंगणापूर आणि त्र्यंबकेश्वर या मंदिरामध्ये महिलांना प्रवेशबंदी नाकारण्यात आली। यावरून वाद निर्माण झाला आणि यावर लवकरच योग्य तो निर्णय होईल असं आश्वासन देखील अमृता फडणवीस यांनी दिलंय। अखेर 2.5 महिन्यानंतर जम्मू काश्मीरमधील सरकार स्थापन करण्याचा तिढा सोडवण्यात आलेला आहे। भाजप आणि पीडीपी दोन्ही एकत्र येऊन जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापन करणार आहेत। तर महबूबा मुफ्ती पक्षनेतेपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि त्यांनाच मुख्यमंत्री म्हणून सुद्धा आता प्रोजेक्ट करण्यात आलेला आहे। त्यामुळे ते आता लवकरच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील। महिला मुख्यमंत्री म्हणून महबूबा मुफ्ती यांच्यासमोरचं आव्हान सुद्धा मोठं असणार आहे। 370चं कलम, त्याचबरोबर पाकिस्तान संदर्भात कोणत्याही विषयावर आणि जम्मू काश्मीर संदर्भात कोणत्याही विषयावर जम्मू काश्मीरमधील इतर पक्षांचं सुद्धा चर्चा करण्याची तयारी आता भाजपनं दर्शवलेली आहे। त्यामुळे महिला मुख्यमंत्री म्हणून महबूबा मुफ्ती यांच्या समोरची आव्हानं ही मोठी असणार आहेत। एसआरए संदर्भातले सर्व व्यवहार बिल्डर्सने ॲक्सिस बँकेमार्फतच करावेत असे आदेश एसआरएने दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका झाली होती। कारण त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या ॲक्सिस बँकेमध्ये डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट आहेत। पण या सगळ्याशी आपला काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण आज अमृता फडणवीस यांनी दिलं। तसंच हा सर्व व्यवहार जो आहे तो वरळी ब्रांच मार्फत झाला असून आपण लोअर परेलच्या ब्रांचमध्ये काम करत असल्याचंही त्या म्हणाल्या। दगडांच्या खदानीतील स्फोटामुळे मुरमा गावचे लोक भयभीत झाले। प्रशासनाला त्यांनी वारंवार तक्रारी केल्या, मात्र त्यांच्या तक्रारीची दखल कुणीही घेतलेली नाही आहे। या स्फोटांमुळे त्यांच्या घराला तडे जात आहेत, तर कित्येकांना आता दम्याचा त्रास सुद्धा होऊ लागलाय। ही खदान शिवसेनेच्या एका नेत्याच्या भावाची असल्यामुळे याच्यावर कारवाईला सुद्धा धजावत नाही। या परिस्थितीत आता शेतकऱ्यांनी करावं तरी काय असा प्रश्न पडलाय। त्यामुळे प्रशासनानं तातडीनं याकडे लक्ष देऊन या शेतकऱ्यांची या नरक यातनातनं सुटका करावी हीच मागणी होते। होळीच्या दिवशी अंटा सुमारास दारू पिऊन गाडी चालवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात नागपुरात वाढत आहेत। यावर कारवाई करताना यावर्षी नागपूर पोलिसांनी तब्बल 1123 वाहन चालकांवर कारवाई केली। महत्त्वाचं म्हणजे हा आजवरचा सर्वात मोठा आकडा असल्याचा दावा पोलिसांतर्फे केला जातो आहे। तसं असेल तर नागपुरात दारू पिऊन गाडी चालवण्याची संख्या वाढते असं म्हटल्यास चूक ठरू नये। नांदेड लोहा मार्गावर एसटी बस आणि ऑटोमध्ये झालेल्या भीषण धडकेमध्ये 4 जण ठार झाले। हदगाव पंढरपूर ही बस नांदेडहून लोह्याकडे जात होती, तर लोह्याकडून पिंपळगावकडे हा ऑटो जात होता। पारडी नजीक बस आणि ऑटोमध्ये समोरासमोर धडक झाली। अपघाताची भीषणता एवढी होती की
ऑटोचा चक्काचूर झाला आणि या ऑटोमधील वड कुटुंबियासह ऑटो ड्रायव्हर आणि एकूण 4 जण जागीच ठार झाले. अपघातानंतर वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी वाहतूक सुरळीत केली. महामार्गावरील वाढते अपघात पाहता वाहतूक नियम आणखीन कडक करणे गरजेचं आहे. उल्हासनगर शहरातील विठ्ठलवाडी भागात एका 21 वर्षीय तरुणाची निर्गुणपणे हत्या करण्यात आली. अभिलेश वासनिक असे हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. काल रात्रीच्या सुमारास अभिलेशची हत्या करण्यात आली. अभिलेशच्या एका मुलीशी प्रेम संबंध होते, मात्र या प्रेम संबंधांना त्या मुलीचा चुलत भाऊ ऋषिकेश मगर याचा विरोध होता. त्यामुळे ऋषिकेश याचे साथीदार आणि मुलीचा पूर्वीचा प्रियकर यांनी मिळून ऋषिकेशची लाटा काठ्या आणि चाकूने वार करून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. गेल्या 24 तासात उल्हासनगर पोलीस परिमंडळ 4च्या हद्दीत हत्येची ही तिसरी घटना आहे. त्यामुळे उल्हासनगर शहरामध्ये खळबळ उडाली आहे. सलग आलेल्या सुट्ट्या आणि वाढतं ऊन यामुळे देशभरातल्या पर्यटकांनी गोव्याचा ठरला आहे. दिवसभरातल्या प्रखर उन्हामुळे मंदिर आणि चर्चेसला फाटा देत पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यांना पसंती दिली आहे. त्यामुळे वॉटर स्पोर्ट्स वरती गर्दी दिसते. अलिबाग, मुरुड, मांडवा, नागाव, काशीद, हरिहरेश्वर, दिव्यागर यासारखी किनाऱ्यावरील पर्यटन स्थळं पर्यटकांच्या आगमनामुळे हाऊसफुल झाली आहेत. इथे येणाऱ्या पर्यटकांनी समुद्र स्नानाचा मनसोक्त आनंद लुटला आहे. त्याचबरोबर बोटिंग असेल, वेगवेगळे वॉटर स्पोर्ट्स असतील किंवा पॅरासेलिंग असेल याचा आनंद लुटताना पर्यटक दिसत आहेत. घोडेसवारी आणि उंट सवारी यामुळे बच्ची कंपनी देखील खुश आहे. इथं पर्यटकांच्या आगमनामुळे व्यावसायिकांमध्येही समाधानाचं वातावरण आहे. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनाचा सोहळा अर्थात तुकाराम बीजेचा 367वा सोहळा देहू नगरीत आज मोठ्या उत्साहात पार पडला. राज्यावर दुष्काळाचं सावट असलं तरी मोठ्या संख्येनं भाविक आज देहू नगरीत दाखल झाले होते. पहाटे 3च्या सुमाराला काकड आरतीनं तुकाराम बीज सोहळ्याचा प्रारंभ झाला. दुपारी 12 वाजता नांदुरकीचं झाड हल्ल्यानंतर या सोहळ्याची सांगता झाली. राज्यावरचं दुष्काळाचं सावट दूर व्हावं आणि बळीराजा सुखी व्हावा अशीच मागणी भाविकांनी तुकाराम महाराज आणि विठुरायाकडे यावेळी केली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.